त्याच्यामध्ये एकंदरीत साधारणतः 2,500 पर्यंत होर्डिंग्ज आहेत आणि त्याच्या स्ट्रक्चरल स्टेबिलिटी करता मी असिस्टंट कमिशनर आणि DMCना निर्देश दिलेले आहेत की त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. जी इलिगल त्याच्यामध्ये होर्डिंग्ज असतील, साईज वाढवलेली असेल तर त्याच्याकरता ते त्यांच्या लायसन्सेस कॅन्सल करण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आत्ता सध्या तरी सद्यस्थितीमध्ये पुणे महापालिका क्षेत्रामध्ये स्ट्रक्चरली अनस्टेबल असं काही आढळून आलेलं नाही. मात्र तसे सर्व सर्वेक्षण करून त्याच्यावर कारवाई केली जाईल. सर, साधारणतः आपण किती बाय किती परवानगी देत असतो आणि शहरात सध्याच्या परिस्थितीला किती होल्डिंग्स यांनी परवानगी दिली? जे आत्ताचे जे आहेत की साधारणतः 2,500 पर्यंत होर्डिंग जे आहेत त्यांना परवानगी दिलेली आहे. जे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे स्काय साईनचे जे आहेत ह्या पॉवर्स असिस्टंट कमिशनर आणि DMCकडे दिलेले आहेत. त्यांचा रिव्ह्यू घ्यायचं चाललेलं आहे आणि कुठलंही अनधिकृत होर्डिंग जे आहे ते पुणे महापालिका क्षेत्रामध्ये राहणार. सर, दंडाची कारवाई काय असणार आहे? यापूर्वी दोनदा घटना अशा घडलेल्या, त्यानंतर काय कारवाई झाली? आता त्याच्यामध्ये जे आहे की हा जो आहे की दंड जो आहे तो अनधिकृत असेल तर त्याच्यामध्ये ते काढून टाकणं, त्याच्यावर FIR दाखल करणं आणि जेवढा काही त्यांनी वापर केला असेल त्या वापराचा जो काय टॅक्स आहे, पेनल टॅक्स त्याच्यामध्ये घेतला जाईल. सध्याच्या परिस्थितीला एकच काय जण बोला, अनधिकृत एक जण बोला. सध्याच्या परिस्थितीला काय अनधिकृत होल्डिंग आपल्याला शहरात आढळून आलेत का, किंवा जर आले असतील तर त्यांच्यावर काय कारवाई केली? आता जे होर्डिंग जे आहेत की होर्डिंग्ज आणि बॅनर्स, पोस्टर्स आणि जे टेम्पररी होर्डिंग्ज आहेत त्याच्यामध्ये फरक आहे. जे कमर्शियल आहेत ते होर्डिंग्ज आहेत. कमर्शियल याच्यामध्ये अनधिकृत काही सापडलेले नाहीत. मात्र जे आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काय उत्सव आहेत त्याच्या निमित्तानं जे केलेले आहेत ते टेम्पररी जे होर्डिंग्ज आहेत ज्याच्या साईजेस मोठ्या आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई करू. या निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले होते. असे कोणते बॅनर्स आहेत ज्याच्यावर तुम्ही कारवाई केलेली आहे का? एकूण किती आहेत? गेल्या एका महिन्याची जर आकडेवारी पाहिली तर राजकीय पक्षांचे जे बॅनर्स लागले आता सध्या तरी आचारसंहितेमध्ये जे आहे की आचारसंहितेमध्ये हे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलेही होर्डिंग्स त्या ठिकाणी लागू शकत नाहीत. जे काय प्रचाराच्या निमित्तानं जे अनधिकृत कमर्शियल आहेत त्याच्यावर कारवाई करतात. ऑफिशियली आकडेवारी आहे संबंधित अधिकाऱ्यांनी दिली? ही जी आकडेवारी आहे ती तुम्हाला मी याच्यामध्ये जे आकडेवारी आहे साधारणतः अधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे 2,598 आहे. अनधिकृत होर्डिंगची संख्या जी आहे हडपसरमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आणि औंध बाणेरला 1 आहे. ते साधारणतः 85 आहेत आणि त्यांच्यावर 1,564 याच्यावर अशा ज्या टेम्पररी आहेत त्याच्यावर कारवाई केलेली आहे. आणि ह्या 2,598 पैकी जवळजवळ 2,300 होर्डिंगचं जे आहे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलेलं आहे. पण सगळ्यात जास्त अनधिकृत कुठल्या भागात आहे? सर्वात जास्त अनधिकृत हडपसर मुंडवा भागामध्ये. काही धोकादायक आढळलेत का जे तुम्ही आता याच्यामध्ये जे आहेत की जो 2,598 पैकी जे स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट 2,249 आलेला आहे त्याच्यामध्ये काही हे अनस्टेबल नाहीत. त्याच्यामध्ये एक जण बोलला तर मला सांगता येईल ना, बसून घ्या. परवाना तुम्ही म्हटलं हडपसर आणि मुलवामध्ये जास्त आहे. परवानाधारक जे होल्डिंग्स आले त्यांच्याकडनं अनधिकृत लावण्यात आले का वेगळे? नाही, इतर व्यक्ती. पण सर, आता समजा ज्या काही घटना घडल्या त्या शहरी भागात घडल्या तरी अधिकृत होर्डिंग्स असले, स्ट्रक्चर जरी चांगलं असलं तर कदाचित असं वाटू शकतं की भविष्यात याचाही धोका असेल, काही होऊ शकतं. पण आपल्या इथे जर पेठांचा परिसर बघितला तर तो खूप गजबजलेला आहे. माहिती काही होल्डिंग्स पण तिथे अधिकृत पण आहेत, नाही असं नाही, पण ते धोकादायक जर वाटले प्रशासनाला तर ते काढले जातात. त्याच्यामध्ये जे आहे की आम्ही आता त्या पॉलिसी गाईडलाईन्स आम्ही रिवाईज करतो आहोत. त्या पॉलिसी गाईडलाईन्समध्ये जे आहे की 1/1 आहे, सँडविच आहे आणि ज्या कंजेस्टेड एरियामध्ये आहेत त्याच्याकरताचं आम्ही धोरण वेगळं ठरवू. 1564 अधिकृत आहे की अनधिकृत? 1,564 अनधिकृत.